नमस्कार, मी श्रुती नवराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। महिनाभर महापालिकेच्या निवडणुकांनी जोर धरला होता, मात्र आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस उजाडलेला आहे। आज मी आली आहे ठाण्याच्या वन विभाग कार्यालयाजवळ। तुम्ही इथे पाहू शकता की जनतेचा भरघोस प्रतिसाद इथे पाहायला मिळत आहे। सकाळपासून गर्दी पाहायला मिळत आहे। युवाजन असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, मतदान बूथावर आपला हक्क बजावण्यासाठी येत आहे। तर त्यांच्याकडून आज आपण एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सामान्य नागरिक म्हणून तुम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहात, काय सांगाल? Voting is very compulsory. We have to give voting for our India. आणखीन काही सांगू? आता मला तब्येत बरी नाही, तरी पण मी आणली। आई आहे, हम आया है इधर वोटिंग करने के लिए। ते माझं ऑपरेशन झालंय, तरी पण मी वोटिंग नाही सोडलं। आज मतदानाचा दिवस आहे। महापालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या, तो धरला होता, प्रचार सुरू होता। आज सामान्य नागरिक म्हणून तुम्ही तुमचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? एकदम उत्तम आहे, सर्व्हिस चांगली आहे। त्यांनी आम्हाला चांगलं हे दिलं आणि गेटवर जे लोक आहेत ते सुद्धा मदत चांगली करतात। यांनी सुद्धा चांगली मदत केली। विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ठाणे शहर कशा पद्धतीचं? स्वच्छता पहिली स्वच्छता, आणि दुसरं म्हणजे कन्व्हेन्स, म्हणजे ट्रान्सपोर्ट, हे मेन आहे। थँक्यू व्हेरी मच। एकूण काय, त्या लोकांनी आता आम्ही एवढे दिले निवडून, तर त्यांनी जनसेवा करावी एवढीच आमची इच्छा आहे। बाकी काय दृष्टिकोनातून ठाणे शहर तुम्हाला कसं हवंय? आता काय एवढं काय, तर मी जास्त विचार नाही करत। आता आमचं काय आहे, म्हणजे सगळं काही ते आम्हाला कुठेही सिनियर सिटीजन किंवा काही जनरल, आमच्या जनरल पब्लिक, रोड, आणखीन लाईट, आणखीन आमचा हे सेफ्टी, हे आम्हाला 3 मुख्य आहेत ना। बाकीचं काय असं काय आम्ही अपेक्षा करणार त्यांच्याकडनं? स्वच्छता तर नसतेच आपल्याकडे कधीच। काय नाही, बरं वाटतं दरवर्षी वोट केलेलं, आणि आपल्या शहरासाठी चांगल्या होण्यासाठीच वोट करतो आपण। विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ठाणे शहर कसं हवंय? रस्ते चांगले हवेत आणि TMT ची सेवा चांगली हवी। युवा पिढीला काय मार्गदर्शन कराल? युवा पिढीला आता त्यांचं काय, त्यांचे थिंकिंग वेगळे आहेत। त्यांना सगळं आजच्या नव्या युगाप्रमाणे पाहिजे आहे, तर त्यांचे पण मतदानाच्या दृष्टिकोनातून युवा पिढीने किती इथे सपोर्ट करायला हवा? सगळ्यांनी करायला पाहिजे मतदान, युवा पिढीने। नाही, मी माझा हक बजावलाय आणि आपल्याला वोट द्यायलाच पाहिजे असं मी म्हणतो। विकासाच्या दृष्टिकोनाने तुम्हाला बदल काय हवाय ठाण्यामध्ये? ठाण्यामध्ये स्वच्छता आणि सगळी सोयी सुविधा असे आमचा विचार आहे, आणि तसं मिळायला पाहिजे, आम्हाला हक्क आहे त्याचा। काय नाही, व्यवस्थित आहे सगळं काही, आणि लोकांनी बाहेर यावं, मतं द्यावं, कारण 5 वर्षांनी एकदा आपल्याला ही संधी मिळते। सगळ्या लोकांनी यावं एवढीच इच्छा, बाकी काय। तुम्ही म्हणजे हे आहात, काय सांगाल याच्याबद्दल? एवढ्या ह्याच्यामध्ये थंडीच्या नाही, काय प्रॉब्लेम नाही। मतं देण्यासाठी लोकांनी यावं, आणि सगळी व्यवस्था आहे इकडे, खुर्च्या आहेत बसायला, लोक आहेत मदत करायला, काही प्रॉब्लेम नाही। सर्व कामं व्यवस्थित करता आलं पाहिजे। रोडची, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित असतं, गरजेचं आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून ठाणे शहर तुम्हाला कसं हवं? इन्फ्रास्ट्रक्चर चांगला झाला पाहिजे, आणि रोड आणि हे सगळे व्यवस्थित झाले। युवा पिढीला काय मार्गदर्शन करा? या पिढीचं म्हणजे कसं, काय सांगतात, युवा पिढीला काय मार्गदर्शन कराल? की काय काय युवाजन असतात की वोट नाही, सर्वांनी मतं करणं गरजेचं आहे, मतदान करणं गरजेचं आहे।